मंडळी, तुझं यूट्यूबचं पेमेंट झालेलं आहे का? हॅलो, नमस्कार, सुप्रभात सर्वांना. तर हे मी बडीशेप टाकत आहे. बडीशेपचं पाणी रात्री मी ग्लासभर पाण्यामध्ये बडीशेप भिजत घातली होती, झाकून ठेवलं होतं आणि सकाळी हे बॉईल करून हे पाणी अनिशापोटी मी घेणार आहे. थोडंसं पाणी मी थायरॉईडची गोळी घेताना घेणार आहे, त्यानंतर हे पाणी पिणार आहे. तर आता हे माझं रोजचं सुरू होणार आहे. कधी बडीशेप, कधी धणे, कधी जिरे. मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं त्याप्रमाणे वात प्रकृतीचं शरीर आहे, तर हिवाळ्यामध्ये मी हे पिणं बंद केलं होतं, पण आता परत सुरू करणार आहेत. आणि हे रात्री बदाम भिजत घातले होते. हे जे बदाम आहेत ना, हे प्रसादाला ठेवले होते. तर ड्रायफ्रूट्स प्रसादाला ठेवत असते किंवा फ्रूट ठेवत असते आणि हेच मग आम्ही खातो. तर सकाळी ते बदामसुद्धा मी सोलून आणि खाणार आहे चहाच्या आधी. तर छान आता हे पाणी बॉईल करून झालं आहे. पूर्ण त्याला अर्ध आटवलेलं नाही आहे, तर थोडंसं बॉईल करून घेतलं आहे छान. आणि आज हॉलच्या विंडोजवळच बसून मी आता हे पिणार आहे. इथनंसुद्धा खूप छान अशी गार हवा येत असते सकाळी सकाळी. योगा वगैरे माझा झालेला आहे करून, आणि आता छान हे पाणी पित आहेत. आणि हे पाणी ना अगदी गटगट नाही प्यायचं असत, सिप सिप करून प्यायचं असते, जसं आपण चहा पितो आरामात बसून. तर हे पाणी पिताना अगदी मी रिलॅक्स होऊन बसते आणि हे पाणी आरामात पिते. अगदी मोबाईल बघताना किंवा कुठल्याही घाई गडबडमध्ये नाही पित, अगदी आरामात हे प्यायचं असते. छान इथं वारा घेत होते मी आणि इथं पाणी पित होते. नंतर झाडू वगैरे लावून झाला. इंगळे साहेब देखील उठले, मग दोघांचा चहा केला आणि त्यांना देखील मी बदाम दिले. आणि हे आहेत माझे बदाम, तर हे आधी खाणार आणि मग हा थोडासा चहा घेणार आहे मी. तर चहाशिवाय तर पुढची कामं होत नाही. तर जसं मी म्हटलं तर सोडण्याचा प्रयत्न करते, हळूहळू कमी कमी करत जाणार आहे. आंघोळ वगैरे आटोपली आणि बघा देवपूजासुद्धा झाली आहे. तर देवपूजा शेअर नाही केली, परंतु तुम्ही म्हणणार की ताई रोजच देवपूजा दाखवते. पण आज एक गोष्ट मी नक्कीच तुम्हाला म्हणणार आहे. जेव्हा तुम्ही देवपूजा पूर्ण करून होऊन जाते ना, तेव्हा 2 मिनटं देवापुढे फक्त उभे राहा. त्याला काहीच मागू नका. फक्त ही जी काही तुम्ही पूजा केलेली असते ना, तिला डोळे भरून पहा. जे देव आपले छान अशी पूजा केलेल्यानंतर दिसतात ना, ते डोळे भरून पहा आणि खूप खूप सुखद वाटेल तुम्हाला. दिवस तुमचा खूप छान जाईल, खूप एक नवीन ऊर्जा मिळेल. आणि त्यानंतर बघू शकता हा पसारा. तर काल किराणा आणला होता, जे होम डिलेवरी होती, आम्ही घेऊन तिथे ठेवून आलो होतो. तर होम डिलेवरी संध्याकाळी झाली, पण मला सामान हा लावायचा होता, तर म्हटलं आधी थोडंसं क्लीन करून घेईल मग लावेल. आणि हे बघू शकतात, हे सोपकेस घेतले आहेत. तुम्ही म्हणाल की जमाना कुठल्या कुठे चालला आहे, नवीन नवीन निघाले आहेत आणि मी हे जुने घेऊन आले. तर हो, हे जुने खरंच खूप छान आहेत. यातून ना जे एक्स्ट्रा पाणी होते ना, ते निघून जाते. आणि हा स्पून स्टँड घेतलेला आहे मी, चमच्याचा स्टँड नवीन, कारण माझा आधीचा जरा मोठा आहे, काउंटरला खूप जास्त जागा घेरतो, त्यामुळे मी हा छोटासा आणला आहे. तर बघा हा माझा जुना आहे, यामध्ये सगळंच काही मावते, पण याची जागा खूप जास्त लागते. आज हे बरंच काही मला इथून हटवायचं आहे आणि काउंटर टॉप आहे ना, जो छान क्लीन करायचा आहे आणि याला जरा कमीत कमी वस्तूंनी मला ठेवायचं आहे. तर पूजा वगैरे झाल्यानंतर मग थोडं नाश्त्याची वेळ आली. तर हे जे मेथीचे लाडू आहेत, तर जे करून झाले होते माझे, म्हणजे डबाभर लाडू झाले होते, तर संपत नाही आहे. उन्हाळा सुरू झाला, पण रोजचा एक लाडू खात असतो मी. रोज नाही खात मी, 1 दिवसाच्या आड वगैरे खाते. तर दोघांचे हे लाडू मी डिशमध्ये काढलेले आहेत. आता इंगळे साहेब सध्या सुट्टीवर आहेत, तर ऑफिसला जाणं होत नाही, म्हणून ब्रेकफास्ट दुसरा करण्यापेक्षा लाडूच खातात आणि मग त्यानंतर लवकर जेवण वगैरे मी बनवून घेते. मी पालक वगैरे तोडायची राहिली होती, कालच त्यांनी आणून दिली होती. तर छान आता पालक वगैरे तोडली आहेत. तर बरीचशी पालक ना यातली खूप खराब निघाली आणि खूप जाड अशी देठ होती. तर जाड देठ असलेली मी ठेवत नाही, ही पटकन शिजत नाही आणि खायला देखील छान लागत नाही. तर आज मी माझ्या अगदी माहेरच्या पद्धतीने किंवा गावाकडच्या पद्धतीने म्हणू शकतात तशी पालक बनवत आहे. तेलामध्ये ना जिरं घालून घेतलं आहे आणि पालक छान आता इथं वाफून घेणार आहे. तर ही वाफवलेली पालक आणि नंतर यामध्ये जो मसाला घालणार आहे, याच्याने खूप छान लागते. म्हणजे जी पालक किंवा मेथी आपण अशा पद्धतीने बनवतो ना, तर तिला कुकरमध्ये शिजवून घेण्यापेक्षा किंवा कढईमध्ये शिजवून घेण्यापेक्षा वाफवून घ्या तेलावर, खूप छान टेस्टी लागते.
त्याचा टेस्ट खूप छान लागतो. तर हा मसाला केला आहे आमचा गावाकडे जो मसाला करतात. शेंगदाणे, मिरच्या वेगवेगळ्या भाजून घेतल्या आहेत, लसूण घेतला आहे, भरपूर कोथिंबीर, हळद, धणे पावडर असं काही सगळं त्यामध्ये घेतलेलं आहे. आणि हा मसाला आमच्या बऱ्याचशा भाज्यांमध्ये यूज केला जातो. म्हणजे करून नाही ठेवत, हातच्या साथच करतो आणि मग त्याला या भाज्यांमध्ये यूज करतात. जसं आता डाळ पालक जरी करायची असेल तरी मी हा मसाला यूज करू शकते, किंवा डाळ मेथी करायची असेल तर मी असाच मसाला बनवते. गिलकी बनवायची असेल, दोडकी बनवायची असेल तर ह्या मसाल्यामध्ये बऱ्याचशा भाज्या होतात, म्हणून एक रस्सा भाजी होऊन जाते सगळ्यांना खाण्यासाठी, भाकरी चपाती सुरून. आणि इथं बघा तेल थोडंसं मी अजून घेतलं आहे आणि त्यामध्ये आता हा मसाला मी घालत आहे. याला छान तेलावरती परतून घेणार आहे. आधीच्या ज्या गोष्टी आपण जे जिन्नस घेतले यामध्ये ते सुद्धा भाजून घेतले आहेत, पण तेलामध्ये मसाला आपल्याला करून घ्यायचा आहे. आणि भांड्यातलं पाणीसुद्धा टाकून दिलं आहे. तर अशा प्रकारे ही भाजी खूप इझी आणि खूप पटकन बनते. आणि सध्या आम्ही दोघंच आहोत ना, तर स्वयंपाक माझा अर्ध्या तासात होऊन जातो. तर टेन्शन नसतं की म्हणजे काय बनवायचं आहे, किती प्रमाणात बनवायचं आहे वगैरे, तर पटकन होते. आणि छोटी कढई घेते आणि ती छान अशी भरून बनवते, म्हणजे सुरून वगैरे खाता येते. तर हवं तेवढं पाणी घातलं आहे, पालक घातली आहे आणि मीठ घालणार आणि छान इथं उकळी येऊ देणार आहे भाजीला. तर बघा छान अशी हिरवीगार भाजी खूप छान लागते. आमच्या गावाकडे ना असल्याच भाज्या केल्या जातात, पण आमच्या मुलांना अजिबात आवडत नाही. तर इथं मी हे जे स्टँड तुम्ही बघतात माझ्या व्हिडिओमध्ये बऱ्याचदा आणि मगाशीसुद्धा दाखवलं, तर हे मी याला काढून घेत आहे, कारण बऱ्याच दिवसापासून त्याला घासलं नव्हतं. आणि फक्त मी खाली इथं ना घासून घ्यायची, ओटा वगैरे हा क्लीन करून घ्यायची, बऱ्याचदा घासून पुसून घ्यायची. पण आज छान असं स्वच्छ धुवून घेत आहे. तर महिन्यातून एकदा मी हे सगळं हा जो काउंटर टॉप आहे ना हा क्लीन करून घेते. आणि भिंतीला तुम्ही बघू शकता हा वॉलपेपर लावलेला आहे. तर मी खालीसुद्धा वॉलपेपर लावला होता, पण तो बरोबर लागला नव्हता आणि मला आवडतच नव्हतं, तर मी तो काढून टाकायला सांगितला. तर जो खाली ओट्यावरचा तो काढलेला आहे आणि वरचा जो पेपर आहे तो राहू दिला आहे. तर तो देखील ना वॉशेबल आहे, वॉटरप्रूफ आहे. तर त्यालासुद्धा मी असं घासून आणि धुवून घेणार आहे. छान असं धुवून घेत आहे, बघू शकता. खूप छान क्लीन असा निघालेला तो आणि त्याची जी शाईन आहे ती परत आली होती. तर काउंटर टॉप रिअरेंज करायचं आहे, त्यामुळे त्याला छान स्वच्छ क्लीन करून घेत आहेत. सोबतच ज्या टाईल्स वगैरे आहेत गॅस शेगडीजवळच्या त्यासुद्धा मी क्लीन करत आहे. रोजचं मी पुसून घेते, आठवड्यातून एकदा गॅस शेगडी वगैरे या टाईल्स अशा घासून घेते, म्हणजे छान क्लीन राहतं. आणि आपल्याला म्हणजे कोणी आलं आणि आपलं किचन घाण आहे किंवा शेगडी घाण आहे तर हे असं टेन्शन नसतंच, जर आपण असं वरच्यावर क्लीन करत राहिलं. आणि मुख्य म्हणजे झुरड येत नाही. हे क्लिनिंग आपण जर करत राहिली ना तर झुरड आपल्या घरामध्ये येणारच नाही. आणि बघा विंडोवरून पण मी आता हात फिरून घेत आहे. रोजचा कपडा फिरून घेतो, पण आता छान असं सगळं घासून घेत आहे. तर एक आठवड्यातून 2 वेळा किंवा 1 वेळा हे सगळं ओटा तर मी घासूनच घेते. रोज कॉटनच्या कपड्याने पुसून घेते, पण साईडचा जो काउंटर टॉप आहे तो स्वच्छ 15 दिवसातून एकदा मी घासून घेते. तर असं काही सगळं शेगडी वगैरेसुद्धा घासत आहे. विंडोची जी फरशी आहे ते सुद्धा मी पाणी घालून आणि धुवून घेतलं आहे. तर हे असं आपली जी कामं आहेत ना, छोटी छोटी कामं कोणाला दिसत नाही. बरीचशी कामं असतात आपल्याला, पण सगळ्यांना असं वाटतं की फक्त स्वयंपाक, भांडी आणि कपडेच आपल्याला कामं आहेत. पण ही छोटी छोटी कामं ना अगदी हाईड असतात, म्हणजे लपलेली कामं असतात, ते कोणालाही दिसत नाही. जेव्हा करताना आपल्याला बघतात तेव्हा त्यांना असं वाटतं की कशाला करते, पण जेव्हा घाण दिसते ना तेव्हा हेच लोक म्हणतात की शी किती घाण आहे, तू क्लीन नाही करत का? तर असं आपल्या हाऊसवाईफला ना उलटंही बोललं जातं, सरळही बोललं जातं. तर इथं मी किराणा भरायचा होता म्हणून सगळे डबे वगैरे पुसून आणि किराणा देखील भरून घेत आहे. त्याआधी मी जिथे डबे ठेवते ते सुद्धा घासून आणि पुसून घेतलं आहे. तर माझे डबे रिकामे झाले की मी लगेचच घासून घेते, आणि जर रिकामे नाही झाले असेल तर किराणा ठेवताना असे पुसून घेते. कारण आपले हात ना दिवसातून किती वेळा लागत असतात, आपण काय स्वयंपाक करताना बऱ्याच वस्तू काढत असतो यातून. आणि जे डबे आपण स्लाईड करून जे ओढून वगैरे घेतो किंवा ठेवताना सरकवतो, त्यामुळे ना काळपटपणा त्या लाकडाला लागून जातो, जे कप्पे आहेत त्यांना. तर ते देखील पुसणं गरजेचं असते. तर तेही मी क्लीन करून घेतलं आहे. सगळे डबे देखील आता पुसून घेतले आहेत.
आणि घासण्याची मला तर ह्यावेळेस एकही डबा घासण्याची गरज वाटली नाही, कारण ते रिकामे नव्हतेच, पूर्ण रिकामे झाले नव्हते. आणि बघा इथं अरेंज केलं आहे. माझं मिक्सर हे वर राहायचं, तर मी जवळजवळ 3-4 महिन्यापासून त्याला खालीच ठेवते. आणि हे डबेनं तुम्हाला असं वाटेल की असे काय लहान मोठे असे विचित्र ठेवले आहेत, तर ते जागेच्या रिक्वायरमेंटनुसार ठेवले आहेत. जर मी शेप वाईज ठेवले ना तर ते अजिबात मावत नाही, त्यामुळे त्यांना असे मला ठेवावे लागतात. एक छोटा एक मोठा, एक छोटा एक मोठा असा. तर थोडंसं असं अरेंजमेंट करावं लागते. आणि आता बघू शकतात माझं काउंटर टॉप छान क्लीन झालं आहे. आणि हे करता करता पुन्हा दिवस जातोच आपला, कारण की एक करायला गेलं की दुसरं काम निघतेच. आणि छान असं आता हे क्लीन करून मी रिअरेंज केलेलं आहे. तर तुपाचा डबा वरच ठेवलेला आहे. साखर चहाचे डबे मी ट्रॉलीमध्ये ठेवून दिले आहेत. आता काउंटरवर फक्त पोळ्यांचा डबा आणि तेलाची बरणी राहणार आहेत. आणि ह्यामध्ये चमच्याचं स्टँड, आमचे दोघांचे कप आणि 1-2 वस्तू. तर बघा गॅस क्लिनिंग देखील झालेलं आहे, शेगडीची क्लिनिंग झाली आहे. आणि खूप छान पद्धतीनं असं चमकायला लागलेलं आहे किचन. तर हे असं बघून ना आपल्याला देखील खूप प्रसन्न वाटते. आणि घरातल्या लोकांना जरी आपली मेहनत दिसत नसेल, पण त्यांना देखील छान वाटते. आता दिवे वगैरे लावायची वेळ झाली आहे. आता दिवे लावायला मी आता जातच होते, पण म्हटलं त्याआधी तुमच्याशी थोडंसं बोलावं. कारण बऱ्याच जणांना एक प्रश्न पडलेला असतो की ताई तुझं यूट्यूबचं पेमेंट झालेलं आहे का. तर चॅनल तर मॉनिटाईज होऊन गेलं आहे माझं कधीचंच. आणि आतापर्यंत खरं तर पेमेंट यायलाच पाहिजे होतं. आणि बऱ्याचशा लोकांना ना माहिती नाही आहे काय त्याचं म्हणजे पुढे त्याचे नियम वगैरे काय आहेत, काय काय गोष्टी असतात. यूट्यूब जेव्हा आपण करायला घेतो त्यानंतर त्याच्यामध्ये काय काय गोष्टी असतात हे जे बाहेरची मंडळी आहेत, जे फक्त व्हिडिओ बघतात, त्यांना हे माहिती नसतं. पण त्यांना हे वाटतं की जसं आपण म्हणजे चॅनल सुरू केलं आहे आणि आपण व्हिडिओ बनवायला सुरू केले आहेत, तसं त्यांना आपल्याला लगेचच पेमेंट वगैरे सुरू होऊन जाईल. तर त्यांचा हा जो गैरसमज आहे ना तो मी दूर करेल. तर ते दूर करण्यासाठीच थोड्याशा म्हटलं तुमच्यासोबत गप्पा माराव्या. बाहेर मुलांचा खेळण्याचा आवाज येतोय, प्लीज इग्नोर करा. तर सगळ्यांना असं वाटतं की जसं व्हिडिओ सुरू केली आहे आपण बनवायला, चॅनलला सुरुवात केली आहे तेव्हापासून आपल्याला पेमेंट मिळतो. तर असं काही नाहीये. ज्यांना माहिती असेल त्यांना नाही, पण ज्यांना नाही माहिती त्यांना मी सांगेल की चॅनल जोपर्यंत मॉनिटाईज होत नाही तोपर्यंत आपल्याला कुठलाही पेमेंट येत नाही. आणि मॉनिटाईज झाल्यानंतर सुद्धा आपल्याला लागलीच म्हणजे लगेचच पेमेंट वगैरे मिळत नाही. तर चॅनल माझं 1.5 वर्षानंतर मॉनिटाईज झालं. त्यानंतर आता बराच वेळ झाला आहे मॉनिटाईज होऊन, पण मला अजूनही पेमेंट मिळालेलं नाहीये. ही ठराविक म्हणजे अमाऊंट असते, ती जोपर्यंत आपल्या अकाउंटला आपल्या व्हिडिओमधून आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपल्याला पेमेंट मिळणार नाही. आणि त्यातही खूप काही गोष्टी असतात, आत दडलेल्या गोष्टी असतात ज्या आपल्याला कदाचित माहीत नसतात. वरवर तर आपल्याला असं वाटतं की चला आपला एवढा क्रायटेरिया पूर्ण झालेला आहे आणि आपलं एवढं देखील आता आपण कमवून झालेलं आहे. तिथं शो होतं, YT स्टुडिओमधून शो होत असतात की आपले एवढे पैसे तिथं जमा होत आहेत. आणि आपल्याला असं वाटतं की चला आता एवढी जी अमाऊंट आहे, जी त्यांनी स्पेसिफिक अमाऊंट त्यांनी सांगितली आहे की एवढी अमाऊंट झाल्यानंतर तुम्हाला घरी तो पेमेंट मिळेल. आणि ते पेमेंट ती जी अमाऊंट आहे ती दिसते आपल्याला की तेवढी झालेली आहे. तर आपण वाट बघतो की चला आता पेमेंट होईल, तेव्हा पेमेंट होईल, पण नाही. तेही त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी दडलेल्या असतात. तर काही टेक्निकली गोष्टी सुद्धा असतात ज्या आपण आधी फॉलो केलेल्या नसतात किंवा काही राहून गेलेलं असतं. तर माझंही आतापर्यंत पेमेंट यायला हवा होता, कारण तेवढी अमाऊंट झालेली आहेत. आणि मीही वाट बघत होते की माझा पेमेंट आता येईल, उद्या येईल. म्हणजे मी पण खूप आतुरतेने वाट बघत होते पहिल्या पेमेंटची. तर एवढा म्हणजे आता जुलै महिन्यामध्ये ना 2 वर्ष होतील माझ्या चॅनलला, पण अजूनही 1 रुपया सुद्धा हातामध्ये पडलेला नाहीये. तर त्याच्या मागे हेच आहे की मॉनिटाईज होण्यासाठी जो क्रायटेरिया आहे तो पूर्ण करता करता 1.5 वर्ष गेला. त्यानंतर त्यांची जी अमाऊंट आहे, त्यांनी जी ठरवलेली अमाऊंट असते की एवढी अमाऊंट तुमची पूर्ण क्रॉस झाल्यानंतर तुम्हाला पेमेंट मिळेल, ती अमाऊंट करता करता 2 वर्ष होतील. म्हणजे ती अमाऊंट झालेली आहे ऍक्च्युली, पण अजून पेमेंट आलेलं नाही. पेमेंट येता येता माझी 2 वर्ष नक्कीच होतील. तर मी ह्या गोष्टीचा खूप म्हणजे पाठ पिच्छा केला त्याचा अक्षरशः. पण मलाही बरंच काही त्यामध्ये कळत नव्हतं. आणि अंकित माझा जो लहान मुलगा आहे
तर त्याला सगळं ह्या बाबतीत माहिती आहे, कारण तो स्पेशली म्हणजे मीडिया तो बघत असतो. दिल्लीमध्ये त्याचा जॉबच तोच आहे. तर त्याला मग मी सांगितलं की तू बघ, म्हणजे थोडासा वेळ काढून. तर त्याने बघितलं तर काही टेक्निकली इश्यू आहेत, ज्यामुळे माझा पेमेंट जो आहे ना आतापर्यंत मला मिळालेला नाहीये. तर अशा बऱ्याचशा गोष्टी असतात, पण आता आपण कोणाकोणाला ह्या गोष्टी सांगणार. आणि समोरच्याला ना नेहमीच असं वाटतं की हा ही एका व्हिडिओमधून भरपूर पैसा कमवत असेल, किंवा यांना काय टेन्शन आहे, हे घरी बसून फक्त शूट करतात आणि यांना याचा पैसा मिळतोय. तर असं काही नसतं. तर जी काही आपण व्हिडिओ वगैरे आम्ही जे बनवतो ना त्यामागे तर खूप मेहनत असते, कारण मूवी सारखं नसतं की पटकन काहीतरी म्हणजे लगेच क्लिक, म्हणजे तुम्ही शॉर्ट हे केला आणि लगेच त्यामागच्या सगळ्या गोष्टी चेंज झाल्या, असं नाही, असं असतच नाही. तर अशा व्हिडिओ बनवण्यासाठी तर ऍक्च्युली खूप मेहनत लागते. जे युट्यूबर्स आहेत माझे फ्रेंड्स त्यांना माहिती असेल किती मेहनत लागते. तर विषय निवडण्यापासून आणि शूट करण्यापासून तर सगळ्याच गोष्टी आम्हाला खूप अवघड जातात. एडिटिंग वगैरे सुद्धा खूप अवघड जाते. गोष्टीचा आम्हालाही असं वाटतं ना की कुठेतरी आपल्याला काहीतरी मिळावं, आणि त्याची आम्ही सुद्धा वाट बघतो. आणि बाकीच्या लोकांना असं वाटतं की यांना पैसे सुरू झाले असतील, मिळत असतील. तर असं काही नाहीये. अजूनही 1 रुपया हातात आलेला नाहीये, आणि येणार होता, पण ते म्हणतात ना हातातोंडाशी आलेला घास माझा गेला आहे असं समजू शकतो, कारण टेक्निकल इश्यू आले आहेत आणि त्यामुळे माझं पेमेंट अजून थांबलेलं आहे. तर बघूया आता ते पेमेंट कधी येईल की नाही माहिती नाही, पण म्हणतात ना मेहनत करत राहायची. मेहनतीचा फळ जे आहे ना आपल्याला कधीतरी मिळेल, आणि जो मिळेल ना ते खूप गोड असेल. याच भरोशावर मी माझी मेहनत तर मी कंटिन्यू ठेवत आहे. तर चला व्हिडिओला मी इथंच एंड करते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर सुद्धा करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.